हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण. तर मित्रांनो, गेल्या आठवड्यापासून मला 13 कमेंट आले. त्या कमेंट तशा जास्त आले त्या, पण 13 कमेंट मध्ये म्हणणं असं निवडल्या की त्या 13 कमेंटचं म्हणणं असं आहे की तुमचं गाव कोणचं आहे आणि तुमचं नाव काय. मग माझी एकच विनंती आहे माझ्या युट्यूब फॅमिलीला, की जी माझी नवीन युट्यूब फॅमिली आता जॉईन झाली आहे, की बाबा ह्या आठवड्यात किंवा पाठीमागच्या महिन्यात ही माझी फॅमिली जॉईन झाली आहे ना, ह्याने माझं पूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजे तर पाठीमागचं, की मग तुम्हाला समजल की मी कोणत्या गावचा आहे किंवा माझं नाव काय आहे हे. तर तसं पण मी म्हणजे काय सारखं काय आता मी रोज नाव सांगत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि काय आता तुम्ही रोज गावात गेलं तर काय असं तुम्ही कधी म्हणत नाही, हा चला बाबा मी असं असं आलोय, माझं नाव हे. मग त्याच्यामुळे माझी युट्यूब फॅमिली एकदम हे आहे, आपली रेग्युलरची युट्यूब फॅमिली आहे माझी. आणि त्याच्यामुळं जर मी रोज नाव सांगत गेलो, हाय नमस्कार मी पप्पू खांडेकर, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे, आणि असं जर मी रोज म्हणत बसलो तर मग कमेंट मला असं येतील की माझ्या फॅमिलीच्या की तुम्ही रोज का नाव सांगताय, असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे मी नाव सांगत नाही. आणि आता तर मी नाव सांगितलं, माझं नाव पप्पू खांडेकर आहे, हिचं नाव सुरेखा खांडेकर आहे, आणि आमचं गाव सावे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर असं आमचं गाव आहे. तर तुम्हाला जर मला भेटायचं असलं हे, तर तुम्ही सांगोलमध्ये येऊन मला कॉल करू शकता आणि तुम्ही आपल्याला भेटू पण शकता. तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो ह्या कमेंटचा विषय, की मग गेल्या काही दिवसापासून आपल्याला काही जास्त कमेंट आल्या नव्हत्या म्हणजे. आणि बरेच माझी फॅमिली म्हणते की युट्यूब फॅमिली, की तुम्ही कमेंटवर व्हिडिओ बनवू नका. मग मला त्या फॅमिलीला सांगावं असं वाटतंय की कमेंटवर व्हिडिओ बनवलाच पाहिजे. कारण का माहितीये का मित्रांनो, तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला कसं मिळेल नाही जर आता आपण तुम्हाला रिप्लाय दिला. आणि प्रत्येक कमेंटला आपण काय रिप्लाय देऊ शकत नाही माघारी, म्हणून आपलं हे व्हिडिओ बनवणं काम आहे. तर आता तुम्ही म्हणसाल की कोण विचारते काय, तर ते तुम्ही कमेंट बघा. तुम्ही बरेच आपली फॅमिली मधल्या लोकांनी आपल्याला विचारले नाव तुमचं काय, गाव कोणतं आहे. काल पण एक मला कमेंट आली की तुमचं नाव काय आणि गाव कोणतं. तर तुम्हाला मी आता गाव सांगितलंच. आणि जर तुम्हाला मला असं भेटायचं वाटलं तर आपण काय मोठा कुठला स्टार बेर काय नाही, पण आपल्याला भेटण्यासाठी बरेच युट्यूब फॅमिली वाटतं बाबा ह्या माणसाला भेटलं पाहिजे असं तसं. तर माझा एक युट्यूब फॅमिली मधला एक सबस्क्रायबर आहे बालाजी घोडके म्हणून. ते आपल्याला पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी भेटायला आले होते. तर त्यांना सुद्धा भेटून आपल्याला खूप छान वाटलं. ते एकदम पुण्यामधून आले होते, पुणे यवत. ते आपल्याला गाव पण काय माहित नाही, पण ते पण आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात आणि आपल्याला सपोर्ट करतात. खूप छान वाटतं. आणि त्यांनी आपल्याला भेटायला आले होते, त्यांची पूर्ण फॅमिली आली होती 4 व्हीलर घेऊन. खूप छान वाटलं आपल्याला. असेच मग आपले काय मोजकेच फॅन असतात, ज्यांना कुणाला वाटलं तर भेटायला यायचं तर येऊ शकता, किंवा आपला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर सुद्धा आहे माझा, तुम्ही बघा आणि मला कॉल करा. तर बाकी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आपले रेग्युलर व्हिडिओ येत असतात. आणि आपल्या व्हिडिओला आता बघता क्षणी एक लाईक करा आणि एक कमेंट करा, मस्तपैकी एक कमेंट करा. काय पण करा, पण कमेंट करा, पण चांगली कमेंट करा. आणि आपले रेग्युलर रोजचे व्हिडिओ असते ते आपले डेली ब्लॉग असतात. आपल्या जीवनात काय लाईफस्टाईल असतं, आपलं जे काय चालू आहे हे तर मी तुम्हाला सगळं दाखवत असतो. तर त्याला जरा सपोर्ट तुम्ही करा. आपलं पहिलं एक यूट्यूब चॅनल होतं ते पण तुम्हाला माहिती आहे. तर मला
निम्म्या माझ्या युट्यूब फॅमिलीने सांगितले आम्ही जुने सबस्क्रायबर आहोत. जुने सबस्क्रायबर म्हणजे मी बघा 2022 मध्ये एक मी युट्यूब चॅनल काढलं होतं. त्या युट्यूब चॅनलचं नाव होतं पप्पू खांडेकर कॉमेडियन. मग त्या चॅनलचे सबस्क्रायबर आपले मला वाटतं 20,000 का काय तर सबस्क्रायबर होते. आता काय मला आठवत नाही, नाहीतर कसा विषय व्हायचा. मी ह्याच्या अगोदर मी बरेच वेळा सांगितले माझं चॅनल डिलीट झालं आणि त्या चॅनलचे सबस्क्रायबर एवढे एवढे होते. कारण कसं होतं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार माझे 40,000 होते आणि आता त्याच्यामुळं 20,000च्या आसपास काय तर सबस्क्रायबर होते. ते चॅनल आपलं डिलीट झालं. मग डिलीट चॅनल कसं झालं तुम्हाला सांगतो की आपण रेग्युलर कंटेंट देत होतो आणि शॉर्ट व्हिडिओ वगैरे काढायचो, कॉमेडी करायचो त्या चॅनलवर, पण म्हणावं तितका सपोर्ट वगैरे होत नव्हता. मग मी एक ते कोमल पाटोळे यांच्या आवाजामधलं एक मी गीत टाकलं होतं शॉर्ट व्हिडिओला. तर त्या शॉर्टला माझ्या भरपूर हे व्ह्यूज आल्या होत्या आणि डायरेक्ट मग चॅनल माझा डिलीटच झाला. मग त्यांनी काय केलं का काय झालं ते मला काय माहित नाही, पण आपलं चॅनल असं डिलीट झालं. तर अजून तुम्हाला सांगतो आता सध्या तर आपल्याला सपोर्ट थोडासा कमी आलाय. पाठीमागच्या महिन्यामध्ये खूप सपोर्ट होता आणि आता जे कोण नवीन आले असतील किंवा जे कोण माझी नवीन व्हिडिओ बघतील त्यांनी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. बरं एकदा करा 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 लवकर सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब यार काय करत नाही. आता माझे जवळजवळ 5,000ला 80 सबस्क्रायबर कमी आहेत. तर आता ही व्हिडिओ तुम्ही 10,000 लोक बघणार. 10,000 लोक जर बघितले तर त्याच्यामधली माझी युट्यूब फॅमिली मुंबईची काय आहे, नाशिकची आहे, साताऱ्याची आहे, कोल्हापूरची आहे, सांगलीची आहे. आणि मला एक अजून कुठं तर कमेंट आली होती मी कुठं आहे म्हणून, काय तर ठाणेमधून एक कमेंट आली होती. हां ती मुंबईकडेच आहे. मग असं बीडची आहे काय, तर एवढी माझी फॅमिली आहे. मग 10,000 तुम्ही मी म्हणतो सगळ्यांनी जर एक एक सबस्क्रायबर केलं तुम्ही तर माझी एवढी तुम्ही फॅमिली जॉईन होत चाल. तर आता 5,000 फॅमिली आपली आहे झाली तयार. ते पण आपली 2-3 महिन्यामध्ये तयार झाली. पहिली एवढी फॅमिली आपली होती ती सगळे असं इस्कटी झालेली आहे. पहिले चॅनल अजून पण बरीच लोक शोधतात, सर्च करतायत आणि सर्च केल्यावरती चॅनल काही येत नाही. मग मला कधी तर असं कोणतर कॉल करून विचारतात ते चॅनल तुझं काय झालं म्हणते. मग म्हणजे असे जवळचे माझे लोक फॅमिलीमधले वगैरे कोणतं बाहेरचे असे विचारते ते, पाहुण्या रावळ्यातली विचारते ते मग तुझं ते चॅनलचं काय झालं, कुठवर आलं, कसं झालं, पगार कसा येत नाही. मग त्यांना काय सांगून काय उपयोग आहे का. मग ते मग म्हणते ती मग किती दिवस झालं व्हिडिओ काढतोय अजून कसा पगार येत नाही. मग काय त्या चॅनलवर भरपूर आपले इन्कम झाला होता पण ती येण्या अगोदरच चॅनल माझा डिलीट झाला. मग मी तर त्याला काय करणार, डिलीट झाल्यावर मग आता कसं ते पेमेंट वगैरे येणार. मग आता हे जर पण लवकरच येईल पेमेंट तुमच्या आशीर्वादानं. त्याच्यामुळं भरपूर असा सपोर्ट करा आणि सगळ्यांनी माझ्या आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. मग आपण कसं असते आपले युट्यूब फॅमिली सोबत मी आपण मन मोकळं सोडून बोलत असतो त्याच्यामुळं मला काहीच वाटत नाही. मग आमच्या आसपासचे शेजार पाजारचे जे कोण आहेत ते लोक कधी तर माझ्या भावाजवळ म्हणते ती काय लागा ती व्हिडिओ कसं काय करते काय नाही, ती कसला व्हिडिओ असते तर काय. मग त्या लोकांना मला एकच सांगायचं आहे आपल्याला इन्कम चालू असल्यामुळं ते मला व्हिडिओ बनवावे लागतात. माझे हे छंद आहे की मला गेल्या 10 वर्षापासून मला ती बसू देत नाही. मग त्याच्यामुळं मला असं
व्हिडिओ बनवू वाटतात. मग ते कुठं तर असं वाटतं की आपण कुठं तर पुढे गेलं पाहिजे हे, म्हणून आपलं रानातलं काम वगैरे बघून, कामधंदा बघून मग व्हिडिओ बनवतोय. मग आता इथनं पुढं थोडेफार कॉमेडी वगैरे पण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला जाता जाता तुम्हाला वाटत असेल कॉमेडी काय करेल काय, तर आपल्याकडे भरपूर सगळी काय कला आहे. तुम्हाला एखादा जाता जाता एक आवाज काढून दाखवतो निळू भाऊजा. अरे या मायला तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, बाय बाय.